Okay, we'll start the session. As usual, we will start our session with the Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. Om Vasvaha Tassavitu Varenyam Bhargo Devasya Dhimahi Dhiyo Yo Nah Prachodayat. Om. Rub your hands and move around your eyes very slowly, slowly. Open your eyes with fresh vision with new. See, आपण प्रायमर मधलेच आहेत ना इंट्रोडक्शन इंटरॅक्शन हे पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. मग अगदी बेसिक पासून आपल्याला सुरुवात करता येईल. ज्यावेळेस आपल्याला इंग्लिश भाषा शिकायची असेल तर त्याच्यामध्ये शब्द माहिती असले पाहिजे. शब्दांची असेंब्ली प्रोसेस करून आपल्याला इंग्लिशची वाक्य बनवता येतात आणि एकदा का अर्थपूर्ण पद्धतीने वाक्य तयार करता आली की त्याच्यानंतर मग मात्र आपण इंग्लिशच्या वाक्यांची सिरीज मागे सिरीज तयार करू शकतो. मग वाक्यांचा अर्थपूर्ण भाग, त्याची सिक्वेल, त्याची शृंखला तयार करणं म्हणजेच भाषेवर प्रभुत्व मिळवणं आहे. पण वाक्य तयार करणे अगोदर त्या वाक्यामध्ये वापरले जाणारे कंटेंट हे फार महत्वाचे आहेत. आणि ते वाक्यातले कंटेंट तर ते दुसरं तिसरं काही नसून प्रायमर आहे. प्रायमर हे बेसिक लेवलचं पहिलं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला वाक्यांमध्ये वापरले जाणारे शब्द जे वारंवार येत आहेत त्याच्याबद्दलची अगदी इत्यंभूत माहिती मिळेल. हा सगळा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये एक्झॅक्ट आणि अॅक्युरेट इम्पॅक्ट क्रिएट करणारा आहे. आणि तो भाग जर व्यवस्थित लक्षात आला तर इंग्लिशमध्ये आपल्याला सहजपणे प्रभुत्व मिळवता येऊ शकतं. मग आता याच्यामध्ये कोणकोणते कंटेंट आहेत आणि कशा प्रकारे ते वापरले जातात याची जरा सविस्तर माहिती घेऊया. बघा, बऱ्याच वेळा प्रायमरमध्ये असलेले जे काही इंडेक्स आहे त्या इंडेक्स मधले हे भाग पाहायला मिळतात. फाउंडेशन लेवल, बेसिक लेवल, प्री पार्ट लेवल, कोर लेवल, पोस्ट पार्ट लेवल आणि फायनल लेवल. बरं, मग याच्यामध्ये फाउंडेशन लेवलमध्ये ए पासून झेड पर्यंत सगळे अल्फाबेट्स, त्याच्यामध्ये वापरले जाणारे कॅपिटल, त्याच्यामध्ये वापरले जाणारे स्मॉल लेटर याच्या संदर्भात सुद्धा सविस्तर माहिती मिळते. मग कॅपिटल लेटरचा नेमका वापर कुठे करायचा आहे, स्मॉल लेटरचा वापर नेमका कोणत्या ठिकाणी करायचा आहे याची इत्यंभूत माहिती तुम्हाला त्या पहिल्या प्रकरणामध्ये मिळेल. त्याच्यानंतर मराठीमध्ये वापरले जाणारे वॉवेल्स किंवा कॉन्सनंट्स, बाराखडी, जोड अक्षर जोडली कशी जातात आणि त्याच्यातून निर्माण होणारे जे आहेत ना बेस, हा सगळ्याचा सगळा भाग हा दुसऱ्या प्रकरणामध्ये पाहायला मिळतो. मग इंग्लिशमध्ये वापरली जाणारी वॉवेल्स ए, ई, आय, ओ, यू आणि वाय हा सेमी वॉवेल, डिप्थॉन्स कुठलेही दोन प्रकारचे वॉवेल्स एकत्र जर जोडले गेले तर त्याच्यामध्ये तशा प्रकारचे वॉवेल्स प्रॉपर ग्रिपमध्ये कसे आणता येऊ शकतील, कोणत्या दृष्टिकोनातून त्याची ग्रिप पक्की करता येऊ शकेल याच्यावरचा सगळा फोकस म्हणजे दुसरं प्रकरण आहे प्रायमरचं. त्याच्यानंतर येतं बेसिक लेवल. बेसिक लेवल काय? मस्क्युलाइन जेंडर, फेमिनाइन जेंडर, न्यूटर जेंडर आणि कॉमन जेंडर.
मग मस्क्युलाइन जेंडर काय आहे? तर पुरुषवाचक शब्द. फेमिनाईन जेंडर काय आहे? तर स्त्रीवाचक शब्द. आणि न्यूटर जेंडर काय? ज्याला आपण नपुसकलिंगी म्हणतो. आणि कॉमन जेंडर काय? तर ज्याला आपण उभयलिंगी म्हणतो. मग हा इंग्लिशचा उहापोह जो बेसिक लेवलमध्ये केला जातो. बरं, याच्यामध्ये नंबर्स नावाचं सुद्धा एक प्रकरण आहे. नंबर्स काय आहे? नंबर्स म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये एस लावून तयार होणारं अनेक वचन, ईएस लावून तयार होणारे अनेक वचन, आयएस लावून तयार होणारं अनेक वचन, व्हीएस लावून तयार होणारं अनेक वचन, हा सुद्धा भाग त्याच्यामध्ये कव्हर होतोय. बरं, यामध्ये पूर्णपणे बदल सुद्धा पाहायला मिळतो. पूर्णपणे बदल म्हणजे कोणता हो? बघा, सर्वसाधारणपणे माऊसचं अनेक वचन माईस होतं. त्याच्यानंतर डेटमचं अनेक वचन डेटा होतं. आणि कम्प्लिटली सेम. जसं वस्तू एकाचे अनेक होतात, पण त्याचं स्पेलिंग बदलत नाही, प्रोनाउन्सिएशन बदलत नाही, कोणत्याही प्रकारे उच्चार बदलत नाही. फक्त एकाच अनेक होतं. जसं फॉर एक्झाम्पल पाहायला गेलं तर न्यूज. एक जरी असेल तरी आपण न्यूज म्हणतो, अनेक जरी असेल तरी न्यूजच म्हणतो. एक जरी असेल तरी जीन्स म्हणतो, अनेक जरी असेल तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये जीन्स असाच उल्लेख करतो. बरं, मग आता त्याच्याच बरोबर प्री पार्ट लेवल आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे वाक्यांची सुरुवात ज्या शब्दाने केली जाते, त्या शब्दांना आपण प्री पार्ट लेवल म्हणतो. मग इंग्लिशमधल्या वाक्यांच्या बाबतीत जर आपण निरीक्षण केलं, तर त्याच्यामध्ये ज्या शब्दाने सुरुवात केली जाते किंवा ज्या शब्दाने सुरुवात होतीये ना, ते सगळे शब्द म्हणजेच प्री पार्ट लेवल आहे. मग जवळ असलेली एकमेव गोष्ट असेल तर त्याला आपण धिस म्हणतो. लांब असलेली एकमेव गोष्ट असेल तर त्याला आपण दॅट म्हणतो. जवळ असलेल्या अनेक गोष्टी असेल तर त्याला आपण दीज म्हणतो. लांब असलेल्या अनेक गोष्टी असेल तर त्याला आपण दोज असं म्हणतो. मग सब्जेक्ट म्हटल्यानंतर ज्या ठिकाणी वाक्याला आपण कर्ता वापरतो. कर्ता म्हटल्यानंतर सिंग्युलर, प्लुरल, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन अशा गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, शी म्हणजे ती, इट म्हणजे हे, नेम म्हणजे ज्या नावाने आपण ओळखला जातो, आधार कार्ड, पॅन कार्ड पाहायला मिळतं ते सगळं. त्याच्यानंतर नाउन म्हणजे जी भूमिका आपण आपल्या आयुष्यात करतोय, त्या भूमिकेच्या संदर्भातलं असलेलं टायटल. जसं मी आता तुमच्या समोर टीचर आहे, माझ्या पत्नीसमोर मी हजबंड असेल, आईसमोर मी सन असेल, माझ्या मुलासमोर मी फादर असेल. हे टायटल त्या भूमिकेला मिळालेलं. आणि दे म्हणजे या सगळ्यांचं अनेक वचन होतं. बरं, त्याच्यानंतर आहे कोर लेव्हल. कोर लेव्हल म्हणजे काय? तर सर्वसाधारणपणे त्या संपूर्ण प्रायमरचा अंतरात्मा म्हणजेच काय? तर वाक्य पास्टचं आहे, प्रेझेंटचं आहे, फ्युचरचं आहे, सिंपल मधलं आहे, कंटिन्युअस मधलं आहे, परफेक्ट मधलं आहे, परफेक्ट कंटिन्युअस मधलं आहे. अशा सर्व अर्थाने ज्यावेळेस उहापोह केला जातो, तर त्याला आपण कोर लेव्हल म्हणतो. मग पास्टसाठी डीड, वॉज, वर, हॅड आणि हॅड बीन. प्रेझेंटसाठी डू, डज, एम, इज, आर. त्याच्यानंतर हॅव, हॅड, हॅव बीन, हॅज बीन हे प्रेझेंट मध्ये. फ्युचरसाठीची सिरीज शाल, विल, शाल बी, विल बी, शाल हॅव, शाल हॅव बीन, विल हॅव बीन. हा भाग त्याच्यामध्ये गृहीत धरला जातो. बरं, त्याच्याबरोबर दुसरा कोर लेवल कोणता आहे? तर व्हर्ब. व्हर्ब म्हणजे एनी काइंड ऑफ ऍक्शन विच इज डन बाय युअर बॉडी ऑर माइंड. मनाने किंवा शरीराने केलेली कोणत्याही प्रकारची कोणतीही क्रिया किंवा कृती ही त्या मध्ये गृहीत धरली जाते. गो, गोज, गोइंग, वेंट, गॉन. राईट, राईट, रायटिंग, रोट, रिटन. स्पीक, स्पीक, स्पीकिंग, स्पोक आणि स्पोकन इत्यादी पद्धतीने आपल्याला ते पाहायला मिळतात, बघायला मिळतात. बरं, मग ह्या दोन्ही गोष्टींचं जर कोलॅबरेशन करून टेन्सेसचे सूत्र आपल्याला समजले, त्या सूत्राच्या माध्यमातून मराठी एंडिंग वर्ड आणि अर्थ लक्षात आले, तर आपल्याला खूप मोठी पॉवर मिळते. खूप मोठी स्ट्रेंथ मिळते. मग तो सराव करून सबकॉन्शियस माइंड मध्ये एकदा का हे सूत्र फिक्स बसले, की मग बात बनली. मग हे टू बी फॉर्म आणि वर्ब दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे वाक्याचा आत्मा आहे, प्राण आहे, अर्थ आहे, टेन्स ओळखण्याचं साधन आहे.
त्याच्यानंतर पोस्ट पार्ट लेवल आहे. पोस्ट पार्ट लेवल म्हणजे वाक्याचा सेकंड लास्ट एरिया. त्याच्यामध्ये आर्टिकल येतं ओ, अँड, द आणि नो आर्टिकल. चा वापर कधी करायचा आहे, अँडचा वापर कधी करायचा आहे, दचा वापर कधी करायचा आहे, आर्टिकल वापरलं जात नाही अशा सिच्युएशन कोणकोणत्या आहे. त्याचप्रकारे प्रिपोजिशन आहे ॲट, ऑन, फॉर, फ्रॉम, नियर, अराउंड, बिटवीन, बिहाइंड, अमंग, अंटिल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या येतात त्या गोष्टी आहेत प्रिपोजिशन. मग प्रिपोजिशन मध्ये स्पेलिंग महत्वाचं आहे, प्रिपोजिशन मध्ये मिनिंगही महत्वाचं आहे, मल्टी युटिलिटी महत्वाचं आहे, प्रॅक्टिकल युसेज महत्वाचं आहे. मग बऱ्याच वेळा टू आणि टू, टी डबल ओ आणि टी ओ, ऑफ, फक्त ओ एफ ऑफ आणि ओ डबल एफ ऑफ. त्याचा अर्थ समजला पाहिजे. बऱ्याच वेळा अर्थ सारखा वाटतो पण कॉन्सेप्ट मध्ये फरक असतो. ऑन म्हणजे वरती, ओव्हर म्हणजे वरती, ऑन म्हणजे वरती. त्याच पद्धतीने अबाव म्हणजे सुद्धा वरती आणि अप म्हणजे सुद्धा वरती. सगळ्यांचा अर्थ सारखा वाटतो पण सगळे काही सारखे नाहीयेत. मग याच्यामध्ये आपल्याला जो काही तफावतचा भाग पाहायला मिळतो तो काय आहे, मल्टी युटिलिटी काय आहे, एकाच प्रकारच्या मॉडल ऑक्झिलरीचा वापर कसा बदलला जातो. कॉन्सेप्ट म्हटल्यानंतर ऑन म्हटल्यानंतर ती गोष्ट टच असली पाहिजे, ओव्हर म्हटल्यानंतर त्या गोष्टीमध्ये गॅप असला पाहिजे, अपॉन म्हटल्यानंतर ती गोष्ट संपूर्ण आच्छादलेली असली पाहिजे. त्याच पद्धतीने अप म्हटल्यानंतर स्काय डायरेक्शन असलं पाहिजे. हे सगळ्या कॉन्सेप्ट झाल्या. मल्टी युटिलिटी म्हणजे काय, ऑन जागेसाठी पण वापरता येतं. लॅपटॉप इज ऑन द टेबल. टाईमसाठी सुद्धा वापरलं. ऑन संडे वी हॅव एक्स्ट्रा सेशन. ऑन जे आहेत ना रिलेट करण्यासाठी सुद्धा वापरला तर आय एम डिस्कसिंग ऑन प्रायमर. आणि त्याच प्रकारे प्रॅक्टिकल युसेज. मग त्या मॉडेल ऑक्झिलरीला पकडून तुम्हाला 100 वाक्य तयार करता येत आहेत. वेगवेगळ्या अर्थाने, वेगवेगळ्या डायरेक्शनने, वेगवेगळ्या मल्टियुटिलिटी. याचा अर्थ प्रॅक्टिकल युसेज तुम्हाला ते समजलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा एरिया येतो पर्सनल प्रोनाउन. पर्सनल प्रोनाउन म्हणजे वाक्यामध्ये सब्जेक्टचे वेगवेगळे असलेले फॉर्म, जसं आय, मी, माय, माय सेल्फ, माइन, वी, अस, अवर सेल्फ, अवर, या पद्धतीने. मग त्याला पहिलं जो कॉलम आहे तो आहे नॉमिनेटिव्ह, दुसरा कॉलम आहे ऑब्जेक्ट, तिसरा कॉलम आहे सब्जेक्ट ओरिएंटेड, त्याच्यानंतरचा कॉलम आहे पजेसिव्ह आणि त्याच्यानंतरचा कॉलम आहे पजेसिव्ह ऑब्जेक्ट. मग हा सगळाच्या सगळा भाग एक्झॅक्ट, अॅक्युरेट, ऍब्सोल्यूट लेवलला आपल्याला समजावा, लक्षात यावा, या दृष्टिकोनातून पर्सनल प्रोनाउन, त्याचं फंक्शन, त्याचं वाक्यातलं स्थान, त्याचं महत्व, त्याचं जे आहेत ना अर्थ निर्माण करण्यामध्ये योगदान, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतं. मग आर्टिकल असेल, प्रिपोजिशन असेल, पर्सनल प्रोनाउन असेल, हा सगळ्याच्या सगळा भाग पोस्ट पार्ट लेवलमध्ये येतो. आणि शेवटी आहे फायनल लेवल. वाक्य पूर्ण झाले, वाक्याचा शेवट झाल्यानंतर त्याच्यामध्ये वाक्य 2 वाक्य असतील तर जे जोडायचे असतील, त्याचं जंक्शन, जंक्शन म्हणजे जोडणं, कन म्हणजे कन्स्ट्रक्शन, कन्स्ट्रक्शनचं जंक्शन करायचं असेल तर त्याच्यासाठी जे केलं जातं त्याला कंजंक्शन म्हणतात. कन्स्ट्रक्शनचं जंक्शन. द वर्ड विच हेल्प अस टू सेंड, जसं बिकॉज आहे, अँड आहे, आर आहे, अंटिल आहे, बट आहे, हा सगळा भाग त्याच्यामध्ये गृहीत धरला जातो. बरं, इंटरजंक्शन येतंय, वर्ड विच एक्सप्रेस स्ट्रॉंग फिलिंग, ओ माय गॉड, नॉट अगेन, अल्लाज. या सगळ्या प्रकारचे इमोशन्स वेगवेगळे, मग ते सुखद असतील, दुःखद असतील, उदास करणारे असतील, भीती निर्माण करणारे असतील, आश्चर्य व्यक्त करणारे असतील, हे सगळे इंग्लिशमध्ये जे शब्द एक्सप्रेस होतात, जे प्रत्यक्ष वाक्यात सहभागी होत नाही, त्याचं स्वतंत्र स्थान असतं. त्याला इंटरजंक्शन्स म्हणतात. आणि पंक्च्युएशन मार्क, फुल स्टॉप आहे, कॉमा आहे, सेमिकॉलन आहे, क्वेश्चन मार्क आहे, एक्सक्लेमेशन मार्क आहे, सिंगल कोटेशन मार्क आहे, डबल कोटेशन मार्क आहे, अपॉस्ट्रॉफी आहे, हायफन आहे. हे सगळेच्या सगळे पंक्च्युएशन मार्क आहे. पण पंक्च्युएशन मार्कचं वैशिष्ट्य असं, ते बोलताना कधी वापरलं जात नाही. लिखाण करताना आणि वाचताना वापरलं जातं. कारण ज्यावेळेस तुम्ही बोलता त्यावेळेस टोन तुमच्या बरोबर असतो ना. तू माझ्याबरोबर येतोयस, तू माझ्याबरोबर येतोयस. तू माझ्याबरोबर येतोय, तू माझ्याबरोबर येतोय. वाक्य चारही ठिकाणी सारखंच होतं. फक्त आवाजातला चढ-उतारामुळे त्याचा अर्थ स्पष्टपणे बदललेला दिसला.
आणि हे लेखकाला वाचकाच्या दृष्टिकोनातून संदेश द्यायचा असेल तर त्याला असे काही सिग्नल द्यावे लागतात. मग मराठीमध्ये वापरली जाणारी विरामचिन्ह आणि इंग्लिशमध्ये वापरली जाणारी पंक्च्युएशन मार्क दोन्ही अगदी सारखीच असतात आणि सारखीच आहेत. मग याच्यामध्ये आता आपल्याला वाक्य तयार करत असताना कोणकोणत्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात? एक, सब्जेक्ट आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन, दे हे 10 शब्द आहेत. त्याचप्रमाणे हेल्पिंग वर्ब म्हटल्यानंतर पास्ट साठी वापरले जाणारे 5 डीड, वॉज, व, हॅड बीन. प्रेझेंट मध्ये वापरले जाणारे डू, डज, एम, इज, आर, हॅव बीन, हॅज बीन. आणि फ्युचर साठी वापरले जाणारे 8 शाल बी, विल बी, शाल हॅव बीन, विल हॅव बीन. एकूण 22 शब्द. सब्जेक्टचे 10 शब्द आणि या हेल्पिंग वर्बचे 22 शब्द. त्याच्यानंतर 5 प्रकारचे वर्बचे फॉर्म. पहिला बेसिक आहे जसा आहे तसा, गो, कम, राईट, स्पीक, पुल, पुश. त्याच्यानंतर वर्बचा दुसरा फॉर्म आहे यस फॉर्म, गोज, राईट, स्पीक्स, थ्रोज. त्याच्यानंतर वर्बचा तिसरा फॉर्म आयएनजी फॉर्म, कमिंग, गोईंग, रायटिंग, इटिंग, स्पीकिंग, थ्रोईंग, होल्डिंग. त्याच्यानंतर व्हर्बचा चौथा फॉर्म आहे पास्ट फॉर्म, वेन, टूक, रोट, स्पोक. त्याच्यानंतर वर्बचा पाचवा फॉर्म आहे पास्ट पार्टिसिपल, गॉन, टेकन, रिटर्न, इटन. म्हणजे असे टोटल 5 फॉर्म जे आहेत ते लक्षात ठेवावे लागतात. गो, गोज, गोईंग, वेंट आणि गॉन. राईट, रायटिंग, रोट आणि रिटर्न. कम, कम्स, कमिंग, केम आणि कम. ड्राईव्ह, ड्राईव्ह, ड्रायव्हिंग, ड्रो आणि ड्रिव्हन. हे झाले वर्बचे 5 फॉर्म. त्याच्यानंतर प्रिपोजिशन आहे. अनेक प्रकारचे प्रिपोजिशन जे दिशा दाखवतात, काळ सांगतात, जागा दाखवतात, संबंध स्पष्ट करतात. ऍट, ऑन, फॉर, फ्रॉम, नियर, अराउंड, बिटवीन, बिहाइंड, अमंग, अबाव, बिलो, ओव्हर, अपॉन, बियॉन्ड, सिन्स, इन्क्लुडिंग, एक्सक्लुडिंग, बिफोर, आफ्टर, अलॉंग, अक्रॉस. हे सगळेच्या सगळे प्रिपोजिशन. सर्वसाधारणपणे 80 प्रकारचे शब्द याच्यामध्ये प्रिपोजिशन मध्ये लक्षात ठेवावे लागतात. त्याच्यानंतर आहे आर्टिकल. आर्टिकल मध्ये तर 3च आर्टिकल आहे, अ, अँड आणि द. अ अँड चा वापर केव्हा करतात? ज्यावेळेस गोष्ट एक सांगायची असेल. आय हॅव अ लॅपटॉप, आय हॅव अ प्रोजेक्टर, आय हॅव अ बुक, आय हॅव अ डिक्शनरी. या पद्धतीने एक आहे. त्याच पद्धतीने जिथे तुम्हाला त्या आहेत ना वॉवेल्सने सुरुवात करावी लागते. आय हॅव ऍपल्स फोन, दॅट सर्कस हॅज अन एलिफंट. या पद्धतीने. त्याच प्रकारे काही विशेष गोष्ट असेल, संस्मरणीय असेल, स्पेशल असेल, अप्रोप्रिएट, प्रॉपर असेल किंवा त्या गोष्टीला इमोशनल व्हॅल्यू द्यायचं असेल, जगात ब्रह्मांडात एकमेव गोष्ट असेल तर त्याला द वापरला जातो. आणि आर्टिकल वापरलं जात नाही याच्या संदर्भात पण नियम आहे. स्पोर्ट्ससाठी कधीच आर्टिकल वापरलं जात नाही. क्रिकेट, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, चेस, कॅरम, रग्बी कशासाठी कुठलाही विषय असेल त्याच्यासाठीही कधीही आर्टिकल वापरलं जात नाही. जसं कॉमर्स, सायन्स, इकॉनॉमिक्स, म्युझिक, ग्रामर, सिविक, पॉलिटिकल सायन्स, अँथ्रोपॉलॉजी, सायकॉलॉजी, फिलॉसॉफी, जॉमेट्री, हिस्ट्री कधी वापरले जाते. त्याचप्रमाणे कुठल्याही देशाच्या, राज्याच्या, शहराच्या, गावाच्या, जिल्ह्याच्या नावाच्या अगोदर आर्टिकल येत नाही. इंडिया, अमेरिका, ब्रिटन, महाराष्ट्र, गुजरात, नाशिक, मुंबई, पुणे, पणजी, जयपूर, इंदोर, उज्जैन नाही वापरत. त्याच पद्धतीने ज्या गोष्टी अनेक असतात आणि विशेष नसतात त्यांनाही कधी आर्टिकल वापरलं जात नाही किंवा त्याचा वापर होत नाही. सेम वे लिक्विड फॉर्मसाठी कधी आर्टिकल वापरलं लागते. जसं टी असेल, कॉफी असेल, मिल्क असेल, ऑइल असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, सिरप असेल, हे सगळं. त्याच प्रकारे पुढचा जो एरिया आहे ऑब्जेक्ट.
म्हणजे वाक्याचा सर्वसाधारणपणे शेवट ज्याचा निघतो तो. बरोबर. मग त्याच्यामध्ये पूर्ण पर्सनल प्रोनाउन पाहिलं तर नॉमिनेटिव्ह आय, मी, यू, यू, ही, शी, नेम, नाउन, ऑब्जेक्ट मी, अस, यू, हिम, देम, हर, सब्जेक्ट ओरिएंटेड माय सेल्फ, अवर सेल्फ, युअर सेल्फ, हिमसेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ, सेल्फ. त्यानंतर पॉझेसिव्ह माय, अवर, युअर, हिज, हर या अर्थाने. त्यानंतर माइन, अवर्स, युअर्स, हिज, हर, इट्स हेही त्याच्यामध्ये आलं होतं. त्याच्यानंतर सर्वात शेवटी पंक्च्युएशन मार्क, फुल स्टॉप आहे, क्वेश्चन मार्क आहे, कॉमा आहे, सेमिकॉलन आहे. हा सगळा भाग येतो. म्हणजे ओव्हरऑल जर आपण प्रायमरचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला प्राधान्यपणे लक्षात येईल. बेसिक, जेंडर, नंबर, डिस्टन्स अँड डायरेक्शन, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, वर्बचे फॉर्म्स, WH वर्ड, टाइप ऑफ द सेंटेन्स, आर्टिकल, प्रिपोजिशन, ऑब्जेक्ट, कंजंक्शन आणि पंक्च्युएशन मार्क. मग हा सगळ्याचा सगळा भाग त्यामध्ये गृहीत धरला जातो किंवा समजावून घेतला जातो. मग आता हा सगळा भाग एक्झॅक्ट, अॅक्युरेट, ऍब्सोल्यूट लेवलला जर समजून घ्यायचा असेल, लक्षात ठेवायचा असेल, तर याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप आपल्याला त्या प्रायमरचा सविस्तर अभ्यास करावा लागणार. अर्थात हा ट्रेलर आहे, पिक्चर नाही. हे इंट्रोडक्शन आहे, हे इंडक्शन आहे, हे ओरिएंटेशन आहे. याच्यामध्ये आपण फक्त तोंड ओळख करून घेतो आहोत. काय नेमकं आपल्याला येत्या कालावधीत कव्हर करायचं आहे, कुठल्या कुठल्या शब्दांना आपल्याला अक्वायर करायचं आहे आणि ते असलेले शब्द नंतर जोडायचे कसे. बरेच जण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जातात. मला याची गरज नाहीये, मला हे एक माहिती आहे आणि मग गडबड काय होतं, इंग्लिश बोलता येत नाही. तुम्हाला इंग्लिश पर्यंत पोहोचायचंय ना, त्याची शाश्वती मी देतो. पण हे मला गरजेचं आहे, हे नाही गरजेचं आहे. डॉक्टरांना तुम्ही जर गोळ्या कुठल्या घ्याव्या, कुठल्या घेऊ नये हे सांगण्याचा प्रयत्न केला, तर मग गडबड होईल ना. मग बरं नाही झाल्यानंतर डॉक्टरला दोष कसा देणार तुम्ही? तर आता हे तर मला माहितीच आहे, मी तर ह्या क्षेत्रातला आहे, मला त्याची गरज नाहीये. नाही. प्रामाणिकपणे फक्त 3.5 महिने प्रयोग करा ना. नाही जमलं तर मी जबाबदारी घेतो ना. मग ज्या गोष्टी प्रॉपर पद्धतीने सरेंडर करणं अपेक्षित आहे, तिथे सरेंडर करा. रिझल्ट मिळण्यासाठी समोरचा जर ड्रायव्हर बसलेला आहे, त्याला तुम्ही सांगताय की कुठे पोहोचायचं हे सांगा. बाबा मला आता मी इथून निघालेलो आहे पुण्यावरून, आता मला मुंबईला पोहोचायचं. मग गिअर कसा टाकायचा, डावीकडे वळवायचं, उजवीकडे वळवायचं, स्टेरिंग असंच चालवा. मला माहिती आहे, हे इंडिकेटर द्या, इथे इथे हॉर्न वाजवा. बाबा तुला मुंबईला पोहोचायचंय ना, मुंबईला पोहोचशील तू. आता आरामात पाठीमाग. जेवढं सांगितलं तेवढं कर, जेवढ्या गोष्टी अटेंड करायच्या तेवढ्या कर. आणि त्या नाही केल्या, एक तर तुम्ही मेथड ठरवा किंवा डेस्टिनेशन ठरवा. मेथड ठरवली म्हणजे मेथड तुम्ही ठरवणार, पण रिझल्ट पण तुम्हीच ठरवणार. कसं चालणार? जर मला दिल्लीला जायचं असेल आणि मी श्रीलंकेच्या दिशेने चालायला लागलो, तर दिल्ली कशी गाठते? नाही. मेथड मी सांगतो ना, ती डायरेक्शन श्रीलंकेतच असलं पाहिजे. पण पोहोचलं मात्र दिल्लीला पाहिजे बरं का. कसं शक्य आहे? हं? मी बसताना जे आहेत ना, रेग्युलर बसणार नाही. ये-जा करत राहीन. रेग्युलर येत नाही. त्याच्यानंतर कॅमेरा चालू नसणार. शिस्त फॉलो करणार नाही. अशी मुलं कधीच इंग्लिश बोलू शकणार नाही. कारण डेडिकेशनच नाहीये. छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आहेत ना, समजतच नाहीये. मग कसं करणार? मग 3.5 महिन्याचा प्रयोग करायचा सांगितला, ती पण जर नसेल योग्यता, तर मग जे आहेत ना गडबड होतं. त्या शिक्षकाचे व्हायब्रेशन तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह पोहोचतच नाही. मग टाईमपास करत आपण जे आहेत ना सगळीकडे फिरतो आणि अशी मग लोकं तक्रार करतात, "अरे मला जमतच नाही, मला येतच नाही." मला डेडिकेशन तर पाहिजे ना. त्या डेडिकेशनसाठी हा सगळ्याच्या सगळा भाग खूप महत्वाचा आहे, गरजेचा आहे. एखादी गोष्ट मनापासून शिकायची असेल, तर सगळ्यात महत्वाचा पहिला प्रिन्सिपल आहे सरेंडर. दुसरं आहे कंप्लीट डेडिकेशन, हार्डवर्क. तिसरं आहे गोल सेटिंग आणि त्याच्याच पद्धतीने कंप्लीट कमिटमेंट, मिशन मोड विथ पॅशन. हा सगळ्याचा सगळा भाग आपण एक-एक करून पाहण्याचा प्रयत्न करूया. मग याच्यामध्ये बेसिक पार्ट आहेत. बेसिक म्हटल्यानंतर ए पासून झेड पर्यंत असलेले सगळेचे सगळे अल्फाबेट.
कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर. जनरली कॅपिटल लेटर सगळीकडे वापरलं जात नाही. स्मॉल लेटर सगळीकडे वापरलं जातं. कॅपिटल लेटर जर शॉर्ट फॉर्म असेल तर वापरलं जातं. इनिशियल लेटर लिहायचं असेल तर वापरलं जातं. विशिष्ट काही प्रॉपर नाउन लिहायचं असेल तर वापरलं जातं. आयच्या संदर्भात नेहमी जे आहेत ना मी म्हणून वापरलं जाणारं कॅपिटलच असतं. त्याचप्रमाणे विशिष्ट ज्या आहेत ना वस्तूंची यादी असेल, कंपन्यांची यादी असेल किंवा प्रॉडक्टची यादी असेल, ते कॅपिटलमध्ये मेन्शन केलं जातं. वाक्याच्या सुरुवातीचा शब्द, त्या शब्दाचं पहिलं अक्षर हे नेहमी कॅपिटल येतं. हा सगळ्याचा सगळा भाग त्याच्यामध्ये दिसतो. तर स्मॉल लेटर म्हणजे जिथे कमी तिथे आम्ही. जिथे कॅपिटल लेटर नाहीये, तिथे सगळ्याच ठिकाणी स्मॉल लेटरचा वापर होतो किंवा केला जातो. मग बेसिक लेव्हल जी आहेत ती समजली पाहिजे आपल्याला. बेसिक लेव्हल म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये मराठीमधले कोणत्याही प्रकारचे कितीही किचकट असणारे शब्द विश्व, शस्त्र, शास्त्र, अष्टांग, हृदयम किंवा गीतामृत, ग्रहण, योग यासारखे अवघड संस्कृत, प्राकृत, मराठी, हिंदी कुठलेही शब्द असतील ते सहज इंग्लिशमध्ये स्क्रिप्ट म्हणून तयार करता यायला पाहिजे. याच्यासाठी मुळाक्षरं समजली पाहिजे. मुळाक्षरांचे 2 भाग पाहायला मिळतात. एक जे आहे स्वर आणि दुसरे आहे व्यंजन. स्वर म्हटल्यानंतर अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, औ, आहा. त्याच्यामध्ये काही दीर्घ आहे, काही ऱ्हस्व आहे. त्याच्यानंतर व्यंजन म्हटल्यानंतर क, ख, ग, घ अगदी ज्ञ पर्यंत. मग इथे दोघांच्या मिलापातून तयार होते बाराखडी. मग उभे आडवे जर आडवे पाहिले तर सगळेच्या सगळे स्वर आहेत म्हणजे वॉवेल्स आणि उभे पाहिले तर सगळेच्या सगळे कॉन्सनंट्स आहेत म्हणजे व्यंजन. आणि स्वर आणि व्यंजन उभे आडवे विणले तर छानपैकी बाराखडीची चटई तयार होते. मग त्याच्यातून आपण मराठीतले कुठलेही शब्द सहजपणे इंग्लिशमध्ये उतरवू शकतो. कुठलेही संस्कृत, प्राकृत, हिंदी मधले शब्द सुद्धा इंग्लिशमध्ये सहज लिहू शकतो सरावाने. आता वॉवेल्स वॉवेल्स म्हटल्यानंतर ए, ई, आय, ओ, यू आणि वाय. बऱ्याच जणांची तक्रार असते ना, तर आमचे स्पेलिंग मिस्टेक फार होतात हो. आमचं प्रोनाउन्सिएशन फार चुकतं हो. याच्यासाठी जबाबदार असणारे सगळ्यात महत्त्वपूर्ण घटक म्हणजे ए, ई, आय, ओ, यू आणि वाय आहे. आणि त्याच्यानंतर आहे कॉन्सनन्स पी, डी, एफ, जी, एच, जे, के, एल, एम, एन, टी, क्यू, एस, वाय सेमी कारण तो वॉवेल्स पण आहे कॉन्सनन्स. आणि जगातले जेवढे शब्द पाहतो आपण ते सगळेच्या सगळे शब्द दुसरं तिसरं काही नसून कॉम्बिनेशन अँड कोलॅबोरेशन या वॉवेल्स आणि कॉन्सनन्स आहे. वॉवेल्स आणि कॉन्सनन्सचं कॉम्बिनेशन जर आलं तर स्वाभाविकपणे शब्द तयार झाले. प्रत्येक शब्दामध्ये हे वॉवेल्स आणि कॉन्सनन्सचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. मग याच्यामध्ये हे स्वर महत्वपूर्ण का बरं आहे आणि अवघड का बरं आहे, चॅलेंजिंग का बरं आहे? बघा चे उच्चार करताना ए, आ, ऑ, ए. ईचा उच्चार करताना सुद्धा ए, ई, औ सायलेंट. आयचा उच्चार करताना ई, आय, ओ. ओचा उच्चार करताना ओ, आ, उ, अ. यूचा उच्चार करताना औ, उ, यू, आ. त्यानंतर वायचा उच्चार करताना ई, आई, आ. या पद्धतीने उच्चारांचे जे आहेत ना उदाहरण समज ठेवता आले पाहिजे. त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये वापरले जाणारे जे आहेत ना शब्द ते लक्षात आले पाहिजेत. त्याची उदाहरणं, त्या संदर्भातले उच्चार एकदा सराव झाला, रीडिंग वाढलं, सराउंडिंग तयार झालं, की मग तुम्हाला वॉवेल्सच्या संदर्भातली टेरिटरी मजबूत व्हायला सुरुवात होते. त्याच पद्धतीने डिफ्थॉंग्स म्हणजे काय? कुठल्याही प्रकारचे 2 वॉवेल्स जर एकत्र आले, की त्याच्यात ज्या आहेत ना शब्दांच्या उच्चारणामध्ये फरक पडतो. जसं ब्युटिफुल हा जर शब्द पाहिला तर BEAUTIFUL पण त्याचा उच्चार करताना आपण बेआउटिफुल असं नाही करत. ब्युटिफुल म्हणजे EAU ह्याचं कॉम्बिनेशन यू मध्ये झालं. मग ते जे जोडून येणारे वॉवेल्स आहेत, त्याचा जो उच्चार आहे, तो जो व्हेरिएशन बदलतो, त्याचे मायक्रो लेव्हलचे रूल्स जे आहेत, त्याला डिथॉंग्स असं म्हटलं जातं. ओके. सेम वे जसं कॉन्सनंट्स आहे. कॉन्सनंट्स म्हटल्यानंतर काय येतं? तर हे वॉवेल्स जर सोडले, तर उरलेले बाकी सगळे म्हणजे 5 वॉवेल्स जर सोडले, तर 21 कॉन्सनंट असतात. आणि याच्या उच्चारांच्या संदर्भात सुद्धा काही छोट्या-छोट्या नियमांना आपल्याला फॉलो करावं लागतं. सी क म्हणून पण होतं आणि स म्हणून सुद्धा होतं. मग जसं सीला क केव्हा वापरायचं, सीला स केव्हा वापरायचं? क वापरायचं असेल तर बघा सीच्या नंतर ए, ओ, यू आलं तर त्याला क म्हणायचं. आणि सीच्या नंतर वाय, आय किंवा ई आलं तसं करायचं. क्यू हा कधीच एकटा येत नाही. त्याच्याबरोबर यू हा नेहमी बरोबर असतो म्हणजे असतो.
जर तो क्यू आणि यू सुरुवातीला असला तर क्व म्हणतात. क आणि व चं कोलॅबरेशन. क्वालिटी, क्वांटिटी, क्वीन, क्वारल, क्विक. आणि जर समजा म्हणजे क्यू यू हा मध्ये आला किंवा शेवटी आला तर त्याच्यासाठी नुसता क वापरतात. कॉन्कर, क्वासिक या पद्धतीचे. जी मध्ये सुद्धा तसं आहे. जी नंतर समजा ए, यू आणि ओ आलं तर ग वापरला जातो. पण जर वाय आलं, त्याच्यानंतर ई आलं किंवा आय आलं, जसं जिंजर, जीन, जेम्स, हे शब्दप्रयोग आपल्याला पाहायला मिळतात. सेम वे एस म्हटल्यानंतर स आणि श याच्यामध्ये सॅड, सम, सेम, शुगर, शुअर ह्या पद्धतीचे शब्द. मग एक्स म्हटल्यानंतर क स क स एक्साइट, मेक्स स आणि ग झ ग झ स एक्झाम, एक्झाम्पल अशी त्याची उदाहरणं देता येतील. त्याचप्रमाणे सायलेंट लेटर आहे. सायलेंट लेटर म्हणजे काय? जे लिखाण करत असताना स्पष्टपणे तुम्हाला दिसतात. पण मात्र त्याला उच्चारात गृहीत धरलं जात नाही. डब्ल्यू नंतर आलं तर डब्ल्यूचा उच्चार होत नाही. रॉंग, राईट, रॅपर, रेसलर. के नंतर एन आला तर केचा उच्चार होत नाही. नॉलेज, मी, बरोबर, नाईफ. त्याच्यानंतर पी नंतर एस आला तर पीचा उल्लेख होत नाही. जसं सायकॉलॉजी, सुडो, सायकिक. त्याचप्रमाणे जे आहेत ना, डी नंतर जर जीचा उल्लेख झाला तर डीचा उच्चार केला जात नाही. जज, ब्रिज, एक्नॉलेज. बी नंतर टी आला तर बीचा उल्लेख होत नाही. जसं डाऊट, त्यानंतर डेट. त्यानंतर जी नंतर जर एन आला तर जीचा उल्लेख होत नाही. डिझाईन, रिझाईन, साईन. त्याच्यानंतर एच नंतर ओ आला तर एचचा उल्लेख होत नाही. पण याला काही अपवादानेच आपल्याला शब्द पाहायला मिळतात. जसं ऑनेस्ट, आवर्स, ऑनरेबल. एल नंतर जर एम आला तर एलचा उल्लेख केला जात नाही. जसं बाम, खाम. एल नंतर जर टी आला तर त्याच्यामध्ये एलचा उल्लेख केला जात नाही. जसं कूड, वूड, शूड. एल नंतर जर के आलं तर वॉक, टॉक, फॉक. एल नंतर एफ आला हाफ, काफ. तर त्याला एलचा उल्लेख केला जाते. एम नंतर बी आलं जसं बॉम्ब, कॉम. एस नंतर जर सी आलं सेंट, सीन, सायन्स. तिचा उल्लेख नाही केला. एम नंतर जर एन आलं तर त्या एनचा उल्लेख नाही करायचा. कॉलम, डॅम. आय नंतर जीएच आलं तर जीएचा उल्लेख केला जात नाही. ब्राईट, लाईट, हाईट, एट ह्या पद्धतीने. हे सगळ्याच्या सगळं झालं बेसिक लेवलच्या संदर्भात. पुढचा जर भाग पाहिला तो आहे जेंडर. जेंडर म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे प्रकृतीने जेवढे काही सजीव पृथ्वी तलावर निर्माण केलेले आहेत त्याच्यामध्ये स्त्री पुरुष, स्त्रीवाचक पुरुषवाचक, स्त्रीलिंगी पुल्लिंगी अशा गोष्टी ज्या आहेत ना निर्माण केलेल्या आहेत. मसल्स म्हणजे मस्क्युलाईन या शब्दासाठी सोर्स वापरला आहे. मस्क्युलाईन जेंडर म्हटल्यानंतर पुरुषवाचक, फेमिनाईन जेंडर म्हटल्यानंतर स्त्रीवाचक. मग साधारणपणे प्रत्येक भाषेमध्ये असे 4 प्रकारचे जेंडर तुम्हाला पाहायला मिळतात. एक आहे मस्क्युलाईन जेंडर, दुसरा आहे फेमिनाईन जेंडर, तिसरा आहे न्यूटर जेंडर आणि नंतर आहे कॉमन जेंडर. मग मस्क्युलाईन जेंडर म्हटल्यानंतर पुरुषवाचक किंवा पुल्लिंगी शब्द, फेमिनाईन जेंडर म्हटल्यानंतर स्त्रीवाचक किंवा स्त्रीलिंगी शब्द, त्यानंतर न्यूटर जेंडर म्हटल्यानंतर नपुंसकलिंगी. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद पाहायला मिळत नाही. कुठलीही वस्तू असू शकते, कुठलंही जे आहेत ना झाड असू शकतं, बॉटॅनिकल थिंग न्यूटर जेंडरमध्ये येईल. त्याचप्रमाणे कॉमन जेंडर. कॉमन जेंडर म्हणजे काय? ज्याचा स्त्री पुरुष हा भेद आहे, पण दोघांना सारख्या नावाने ओळखलं जातं. शी इज माय टीचर, ही इज माय टीचर. ही इज माय फ्रेंड, शी इज माय फ्रेंड. ही इज माय कझिन, शी इज माय कझिन. ही इज अ रिपोर्टर, शी इज अ रिपोर्टर. ह्या पद्धतीच त्याला कॉमन जेंडर म्हटलं जातं. मग साधारणपणे मस्क्युलाईन जेंडरचा वापर सर्वात जास्त केला जातो. पण फेमिनाईन जेंडर करण्यासाठी पर्टिक्युलर काही 3 प्रकारचे अप्रोच आपल्याला इंग्लिशमध्ये पाहायला मिळतात. ई-एस-एस लावलं का लगेच त्याचं फेमिनाईन जेंडर झालं. जसं लायन म्हणजे सिंह आणि सिव्हिन म्हणायचं असेल तर लायनला फक्त ई-एस-एस लावा. लायने. त्याचप्रमाणे दुसरा अप्रोच असा पाहायला मिळतो ई-एस-एस लावायचा. पण ई-एस-एस लावण्याच्या आधी त्या शब्दामध्ये आलेला सर्वात शेवटचा वॉवेल्स तो काढून टाकायचा. मग तो ए, ई, आय, ओ, यू काही असेल. शेवटचा असेल ना तो काढून टाकायचा आणि मग ई-एस-एस वापरायचा. जसं टायगर आहे T-I-G-E-R. आय आणि ई हे दोनच वॉवेल्स आहेत त्याच्यामध्ये ई काढून टाकला. T-I-G-R आणि मग ई-एस-एस. ग्रेस. ऍक्टर A-C-T-O-R. तर याच्यामध्ये ए आणि ओ. ओ शेवटचा वॉवेल्स झाला ना तो काढून टाका. A-C-T-R आणि मग ई-एस-एस वापरला. ऍक्ट्रेस. त्याचप्रमाणे पूर्णपणे बदल केला जातो. पूर्णपणे बदल म्हटल्यानंतर त्यामध्ये आई आपण वडिलांना फादर म्हणतो. आईला काही फादरच नाही म्हणत.
मदर म्हणतो. भावाला पण ब्रदर म्हणतो. बहिणीला काय ब्रदरच नाही म्हणत, सिस्टर म्हणतो. त्याचप्रमाणे पतीला पण हजबंड म्हणतो. पत्नीला काही हजबंडच नाही म्हणत, वाईफ म्हणतो. असे 3 अप्रोच पाहायला मिळतात. ESS लावून तुम्हाला जे आहेत ना फेमिनाईन जेंडर मिळतं. शेवटचा वॉवेल्स काढल्यानंतर मग ESS लावलं जातं. दुसऱ्या अप्रोच आणि तिसऱ्यामध्ये तो शब्दच पूर्णपणे बदललेले आपल्याला दिसतात किंवा पाहायला मिळतात. सेम वे याच्यामध्ये नंबर्स आहे. व्हॉट इज एक्झॅक्टली नंबर्स? एकवचन आणि अनेक वचन. सिंग्युलर आणि प्लुरल असं म्हटलं. सिंगल या शब्दापासून सिंग्युलर तयार झाला. प्लेंटी या शब्दापासून प्लुरल हा शब्द तयार होताना लॉजिक लावता येऊ शकतं. मग एस लावून अनेक वचन तयार होतं. जसं बॉय, बॉईज, बॉल, बॉल्स, कॅमेरा, कॅमेराज. ES लावून सुद्धा अनेक वचन तयार होतं. ज्या शब्दाचा शेवट CH, SH किंवा ओ आलं जातं किंवा एक्स येतो. त्याचं अनेक वचन करताना ES केला जातो. बॉक्स, बॉक्सेस, त्याच्यानंतर बॉक्स, बॉक्सेस, वॉच, वॉचेस, क्लास, क्लासेस, बस, बसेस, मँगो, मँगोज. त्यानंतर IS लावल्यानंतर सुद्धा अनेक वचन तयार होतं. जसं फॅमिली, फॅमिली, बॉडी, बॉडी. त्याच्यानंतर बेबी, बेबीज, लॉरी, लॉरी. त्यानंतर VS लावून सुद्धा अनेक वचन तयार होतं. वाईफ, वाईव्स, लाईफ, लाईव्ह. त्याच पद्धतीने पूर्णपणे बदल होतो. जसं डेटमचं अनेक वचन डेटा होतं. माऊसचं अनेक वचन माईस होतं. टूथचं अनेक वचन टीथ होतं. फूडचं अनेक वचन फीट होतं. आणि दोन्ही टी आता एक वचनाचं अनेक वचन करताना अगदी सारखंच राहत होते. जसं न्यूज, न्यूज, सीझर, सीझर्स, स्पेक्टॅकल, स्पेक्टॅकल्स, पेजमास, पेजमास ह्यावर. त्याच्यानंतर दुसरा त्या बेसिक मधला टॉपिक जो येतो तो आहे डिस्टन्स आणि डायरेक्शन. मग डिस्टन्स आणि डायरेक्शन मध्ये कोणत्या गोष्टी पाहायला मिळतात? बघा, जवळ असलेली एकमेव गोष्ट असेल तर त्याला धिस वापरलं जातं. लांब एकमेव गोष्ट असेल तर त्याला दॅट वापरलं जातं. जवळ असलेली एकमेव गोष्ट दिस, लांब असलेली एकमेव गोष्ट दॅट. जवळ असलेल्या जर अनेक गोष्टी असतील तर त्याला दीज वापरलं जातं आणि लांब असलेल्या अनेक गोष्टी असेल तर त्याला दोज वापरलं जातं. मग आता हा जो भाग आहे त्याच्यामध्ये वापरला जाणारा की आपल्याला बस दिसते. बस जर जवळ आहे तर त्याला पण दीज वापरणार. दिस इज अ बस. जवळ आहे आणि एकच आहे. आणि जर लांब असेल तर त्याला काय म्हणणार? पण दॅट इज अ बस. दॅट इज अ बस. ती बस आहे. जवळ असलेली एकमेव गोष्ट दिस, लांब असलेली एकमेव गोष्ट दॅट. त्याच पद्धतीने जर समजा अनेक गोष्टी असतील आणि जवळ असतील तर त्याला दीज वापरतात. दीज आर कॉइन्स. अनेक आहेत आणि जवळ आहेत. आणि जर लांब असतील तर अनेक जे आहेत ना ते येतात दोज आर कॉइन्स. अनेक आहेत आणि लांब आहेत. म्हणजे जवळ असलेली एकमेव गोष्ट दिस, हा, ही, हे. लांब असलेली एकमेव गोष्ट दॅट, तो, ती, ते. जवळ असलेल्या अनेक गोष्टी दीज, हे, ह्या, ही. आणि लांब असलेल्या अनेक गोष्टी ते, त्या, ती, दोज ह्या पद्धतीने वापर केल्याचं दिसतं आपल्याला पाहायला मिळतं. बरं. त्याच्यानंतर पुढचा जो एरिया पाहायला मिळतो तो आहे सब्जेक्ट. बऱ्याच ठिकाणी वाक्याची सुरुवात करत असताना सब्जेक्टने त्या वाक्याची सुरुवात होते. मग सब्जेक्टमध्ये सिंग्युलर, प्लुरल, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन असे अप्रोच टेबलमध्ये पाहायला मिळतात. आय म्हणजे मी. स्त्री पुरुष स्वतःसाठी एकट्याला वापरतात. वी म्हणजे आम्ही. अनेक जण, स्त्रियांचा समूह, पुरुषांचा किंवा एकत्रित समूह स्वतःसाठी वापरतात. हे सगळे फर्स्ट पर्सन झाले म्हणजे बोलणारे स्पीकर. त्यानंतर सेकंड पर्सन आहे यू यू. यू म्हणजे तू. समोर स्त्री असेल किंवा पुरुष असेल एकटा किंवा स्त्रियांचा समूह असेल, पुरुषांचा समूह असेल, अनेक तुम्ही. त्याचप्रमाणे थर्ड पर्सन, सेकंड पर्सन लिसनर होतो यू यू. आणि थर्ड पर्सन टॉपिक फॉर द डिस्कशन. हे फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन आपला ज्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलताय. मग तो कुठला तरी व्यक्ती असू शकतो, माणूस असू शकतो, मुलगा असू शकतो, ही मनुष्यांसाठी तो. त्याचप्रमाणे जे आहेत ना ती एखादी मुलगी असू शकते, महिला असू शकते, एखादी बाई असू शकते, म्हातारी असू शकते, शी फक्त मनुष्यांसाठी ती. आणि मनुष्यांव्यतिरिक्त कोणत्याही प्राण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या वस्तूसाठी इट वापरलं जातं. आणि त्याच पद्धतीने विशिष्ट व्यक्तीचं नाव, ज्या नावाने तुम्ही आधार कार्ड तयार करतात, पॅन कार्ड तयार करतात, त्या सगळ्यांसाठी नेम म्हणतात. आणि नाउन म्हणजे तुम्ही जी काही भूमिका करतात तुमच्या आयुष्यात परिस्थितीप्रमाणे, वेळेप्रमाणे किंवा व्यक्तीप्रमाणे तुमच्या भूमिका बदलतात. त्या भूमिकांना असलेलं शीर्षक म्हणजे नाव, नाव. आणि या सगळ्यांचं एकवचन म्हणजे दे, ते. ही इज अ बॉय, दे आर बॉयज. शी इज अ गर्ल, दे आर गर्ल्स. इट इज
लॅपटॉप, दे आर लॅपटॉप्स. ही इज अ शिंदे किंवा शी इज अ शिंदे, दे आर शिंदे फॅमिली. त्याच्यानंतर इट इज मॅनेजर किंवा ही इज अ मॅनेजर, शी इज अ मॅनेजर आणि संपूर्ण मॅनेजरचा ग्रुप असेल तर दे आर मॅनेजर्स. ह्या अर्थाने ह्या अनुषंगाने त्याचा वापर केल्याचं दिसतं किंवा होताना पाहायला मिळतं. मग या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आय, यू, ही, शी, इट, नेम, नाव ह्या पद्धतीने त्याचा अप्रोच दिसतो किंवा पाहायला मिळतो. फर्स्ट पर्सन सिंग्युलर असेल तर आय, फर्स्ट पर्सन प्लुरल असेल तर वी, फर्स्ट सेकंड पर्सन सिंग्युलर असेल तर यू, सेकंड पर्सन प्लुरल असेल तर यू, थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर ही, शी, इट, नेम, नाउन आणि थर्ड पर्सन प्लुरल असेल तर दे. मग सिंग्युलर मध्ये आय, यू, ही, शी, इट, नेम, नाउन आणि प्लुरल मध्ये वी, यू, दे. सिंग्युलर फर्स्ट पर्सन मध्ये आय आणि वी, सेकंड पर्सन मध्ये यू, यू आणि थर्ड पर्सन मध्ये ही, शी, इट, नेम, नाउन आणि दे असा वापर पाहायला मिळतो. त्याच्यानंतर मग हेल्पिंग वर्क जो कोर एरिया आहे ज्याच्यामध्ये आपण लायन्समॅन डेव्हलपमेंट सेंटरमध्ये साधारणपणे 18 प्रकारचे चौकोन टेन्स समजून घेण्यासाठी वापरतो. पास्ट पोझिशन, प्रेझेंट पोझिशन, फ्युचर पोझिशन, पास्ट पोझिशन, प्रेझेंट पोझिशन, फ्युचर पोझिशन, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग आपण जर पाहिलं तर टेन्स ठरवण्याचं जे काम जे आहे मुख्यतः टू बी फॉर्म आणि वर्क करतं. मग टू बी फॉर्म मध्ये पास्ट असेल तर पास्ट मध्ये पाचच शब्द जनरली पाहायला मिळतात. डीड, वॉज, व, हॅड आणि हॅड बीन. त्याच पद्धतीने प्रेझेंट असतील तर तुम्हाला 9 शब्द पाहायला मिळतात. डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅज, हॅव बीन, हॅज बीन. त्याचप्रमाणे तिथे फ्युचर असेल तर 8 शब्द पाहायला मिळतात. शॅल, विल, शॅल बी, विल बी, शॅल हॅव, विल हॅव, शॅल हॅव बीन, विल हॅव बीन. म्हणजे वाक्यात कुठेही तुम्हाला डीड, वॉज, वेअर, हॅड, हॅड बीन दिसला तर ते पास्टच असतात. वाक्यामध्ये कुठेही तुम्हाला डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅज, हॅव बीन, हॅज बीन दिसला तर तो प्रेझेंटच आहे. आणि वाक्यामध्ये कुठेही तुम्हाला शाल, विल, शाल बी, विल बी, शाल हॅव, विल हॅव, शाल हॅव बीन, विल हॅव बीन दिसला तर तो फ्युचरच असणार. हे नक्की आहे, पक्क आहे, अगदी ठरलेलं आहे. मग याच्या ठिकाणी जर पाहिलं आपण तर संपूर्ण टेन्सेस मध्ये या सगळ्या गोष्टींचा वापर केला गेल्याचं दिसतंय किंवा पाहायला मिळतंय. त्याच्यानंतर पुढचा भाग जो येतो व्हर्बचा फॉर्म्स. व्हॉट इज वर्ब? एनी काइंड ऑफ ऍक्शन विच इज डन बाय युअर बॉडी ऑर माइंड. मनाने किंवा शरीराने केलेली कोणत्याही प्रकारची कोणतीही हालचाल असेल तर त्याच्यासाठी याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. मग इथे जर पाहिलं पण तर व्हर्बचा बेसिक फॉर्म गो, टेक, राईट, स्पीक या पद्धतीने. मग तो बेसिक फॉर्म कुठे वापरला? तो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आय, वी, यू, यू, दे साठी आणि सिंपल फ्युचर मध्ये शॅल, विल नंतर वापरला जातो. वरचा दुसरा फॉर्म आहे गोज, टेक्स, राईट, यस, यस फॉर्म त्याला म्हणतो. तो फक्त आणि फक्त सिंपल प्रेझेंट मध्ये ही, शीट, नेम, नाऊनलाच वापरला जातो. त्याच्यानंतर वर्बचा तिसरा फॉर्म आयएनजी फॉर्म गोईंग, टेकिंग, रायटिंग हा सगळ्या कंटिन्युअस मध्ये आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये वापरला जातो. पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. त्याचप्रमाणे वर्बचा चौथा फॉर्म जो आहे त्याला आपण पास्ट फॉर्म म्हणतो. वेन, टू, क्रोड हा फक्त आणि फक्त सिंपल पास्ट मध्येच तेवढा वापरला जातो. आणि वर्बचा पाचवा फॉर्म आहे गॉन, टेकन, रिटर्न हा सगळ्या परफेक्ट मध्ये पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट मध्ये साधारणपणे वापरलं गेल्याचं दिसतं. सेम वे पोझिशन आणि पोझिशन मध्ये तर कोणत्याच प्रकारचा वर्ब येत नाही कारण ते इन्फॉर्मेशन ओरिएंटेड ऍक्शन नाहीये तिथे. पण मात्र सिंपल पास्ट मध्ये V4, सिंपल प्रेझेंट मध्ये V1, V2, सिंपल फ्युचर मध्ये V1. तर सिंपलच्या मध्ये व्हर्बच्या व्हेरिएशन दिसतात. पण कंटिन्युअस मध्ये पास्ट, प्रेझेंट, फ्युचर तिन्ही ठिकाणी ऐंशी. परफेक्ट मध्ये सुद्धा पास्ट, प्रेझेंट, फ्युचर तिन्ही ठिकाणी पाच पार्टिसिपल आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये पास्ट, प्रेझेंट, फ्युचर तिन्ही ठिकाणी पुन्हा ING. त्याच पद्धतीने WH वर्ड सुद्धा जनरली आपण ज्यावेळेस प्रश्न विचारतो त्यावेळेस या WH च्या शब्दांचा आधार घ्यावा लागतो ज्याला आपण
मास्टर की टू अनलॉक द नॉलेज म्हणतो. व्हॉट, वेअर, हू, विच, हूज, हूम, वाय, हाऊ इत्यादी गोष्टींच्या बाबतीत ज्या आहेत ना, WH वर्ड्स वापरतात किंवा वापरलं जातं. मग याच्यामध्ये सर्वसाधारणपणे सोपं गेलं पाहिजे WH समजायला म्हणून आपण त्याच्यामध्ये 3 प्रकारचे जे आहेत ना, टेबल तयार केले. WH प्लेन, WH स्केल आणि WH प्रिपोझिशन. WH प्लेन म्हटल्यानंतर ज्याच्यामध्ये सहज तुम्हाला समजेल, लक्षात येईल अशी स्थिती आहे. त्याच पद्धतीने WH स्केल म्हटल्यानंतर ज्यांचा काय ना कॅमेरा बंद आहे त्यांना मी उडवतोय हां. ज्यांचा ज्यांचा कॅमेरा ऑफ आहे त्यांना आपलं काढून टाकायचं. मग हा जो भाग आहे WH प्लेन, WH स्केल, WH प्रिपोजिशन हा तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. मग WH प्लेन म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये बघा व्हॉट म्हणजे काय, व्हेन म्हणजे केव्हा, वेअर म्हणजे कुठे, विच म्हणजे कोणता, कोणती, कोणते. त्यानंतर हू म्हणजे कोण, हुज म्हणजे कोणाचा, कुणाची, कुणाचे, वाय म्हणजे का, हाऊ म्हणजे कसं आणि होम म्हणजे कुणाला. त्याचप्रमाणे WH स्केल म्हटलंय तर याच्यात प्रमाण सांगितलं जातं. हाऊ मेनी आणि हाऊ मच म्हटलं. बरोबर? प्रत्येकाने वापरला कॅमेरा चालू करा प्लीज. कॅमेरा बंद असेल तर मला काढायला लागेल. हर्षदा मॅडम तुमचा पण कॅमेरा ऑफ आहे. मग स्केल म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ फार आणि हाऊ लाँग अशा पद्धतीने त्याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. प्रमाण मोजायचं असेल तर. त्याच्यानंतर प्रिपोजिशन असेल बाय व्हॉट, बाय विच, बाय whom, बाय whose या पद्धतीने त्याचा वापर होतो. त्याचप्रमाणे टू व्हॉट, टू विच, टू whom, टू whose या पद्धतीने. त्याच्यानंतर फॉर व्हॉट, फॉर विच, फॉर whom, फॉर whose, फ्रॉम व्हॉट, फ्रॉम विच, फ्रॉम whom, फ्रॉम whose, in what, in which, in whom, in whose, on what, on which, on whom, on whose, at what, at which, at whom, at whose या पद्धतीने आणि विथ म्हटल्यानंतर तिथे त्यानंतर WH पेन व्हॉट, वाय, whom, वेअर, विच, हू, व्हेन, हाऊ, हुज हे WH प्लेन समजलं जातं. त्याच्यानंतर स्केल हाऊ फार, हाऊ लाँग, हाऊ मेनी इयर्स, मंथ, डेज, वीक्स, थिंग्स, व्हेन, फॉर हाऊ मच आवर्स, मिनिट्स, हाऊ मच, हाऊ मेनी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या WH स्केल समजल्या जातात. आणि त्याच्यानंतर WH प्रिपोजिशन आहे फॉर whom, ॲट whom, फ्रॉम whom थोडक्यात काय प्रिपोजिशन वापरलं जातं 4 ठिकाणी. एक तर whomच्या अगोदर, एक तर whichच्या अगोदर किंवा whatच्या अगोदर किंवा whoseच्या अगोदर. मग त्याच्यानंतरचा पुढचा भाग आहे तो टाइप ऑफ द सेंटेन्सेस. मग त्याच्यामध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आहे, निगेटिव्ह सेंटेन्सेस आहे, WH टाइप ऑफ सेंटेन्सेस आहेत. हा सगळा भाग त्याच्यामध्ये कव्हर होताना दिसतो.
त्याच प्रकारे आर्टिकलचा भाग आहे. आर्टिकल म्हटल्यानंतर एक तर उपपद म्हटलं जातं त्यांना, एकवचन, अनेकवचन किंवा विशेष सामान्य दाखवण्यासाठी. त्याच्यात इनडेफिनिट आर्टिकल आहे, ज्याच्यात अ आणि ॲन वापरला जातो आणि डेफिनिट आर्टिकल आहे, ज्याच्यामध्ये चा वापर केला गेल्याचं चित्र दिसतं किंवा पाहायला मिळतं. मग स्वाभाविकपणे डेफिनिट आर्टिकल म्हटल्यानंतर इनडेफिनिट आर्टिकल म्हटल्यानंतर अ आणि ॲन एक या अर्थाने आणि डेफिनिट आर्टिकल म्हटल्यानंतर तिथे चा वापर केला जातो किंवा होताना पाहायला मिळतो. मग नो आर्टिकल, आर्टिकल वापरलंच जात नाही अशी स्थिती जी आहे, ती काही विशिष्ट ठिकाणी तो याचा मागे उल्लेख केला. जसं लिक्विड फॉर्मसाठी, स्पोर्ट्ससाठी, जिओग्राफिकल एरियासाठी, त्याचप्रमाणे सब्जेक्टसाठी. त्याचप्रमाणे प्रिपोजिशन आहे. प्रिपोजिशन म्हटल्यानंतर तिथे प्रिपोजिशन इन, लाइक, ऑन, नियर, ओव्हर, ॲट, बिलो, बिहाइंड, अमंग, अक्रॉस इत्यादी गोष्टी. मग त्यानंतर पर्सनल प्रोनाउन येतं. पर्सनल प्रोनाउनमध्ये स्वाभाविकपणे सब्जेक्ट आय, वी, यू, यू, ही, शी, इट, नेम, नाउन आणि ते ऑब्जेक्ट मी, अस, यू, हिम, हर, इट, नेम, नाउन. त्याच्यानंतर सब्जेक्ट ओरिएंटेड माय सेल्फ, अवर सेल्फ, युअर सेल्फ, हिम सेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ याचं पॉझेसिव्ह माय, अवर, युअर, हिज, देअर आणि त्याच्यानंतर पॉझेसिव्ह ऑब्जेक्ट माइन, अवर्स, युअर्स, देअर, हिज, हर अशा पद्धतीने. त्याच्यानंतर नॉमिनेटिव्ह सब्जेक्ट आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन वाक्याच्या सुरुवातीला ऑब्जेक्ट मी, अस, यू, हिम, हर, इट, नेम, नाउन, दे वाक्याच्या शेवटी सब्जेक्ट ओरिएंटेड माय सेल्फ, अवर सेल्फ, युअर सेल्फ, हिमसेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ, नेम सेल्फ. सब्जेक्टच्या नंतर ताबडतोब सब्जेक्ट ऑब्जेक्ट जर सारखंच असेल तर ऑब्जेक्टला रिप्लेस करण्यासाठी सुद्धा वापरतात. पॉझेसिव्ह म्हटल्यानंतर सब्जेक्टच्या अगोदर किंवा ऑब्जेक्टच्या अगोदर त्याच्या संदर्भात रिलेशन दाखवण्यासाठी किंवा ओनरशिप दाखवण्यासाठी माय, अवर, युअर, हिज, हर, इट्स, नेम, नाउन आणि देअर असा त्याचा वापर होताना दिसतो. त्याचप्रमाणे पॉझेसिव्ह ऑब्जेक्ट अग्रेसिव्ह ओनरशिप किंवा ओव्हर पोझिशन इन द रिलेशनशिपसाठी वापर केला तो वाक्याचा शेवट साधारणपणे याच्याने होताना दिसतो. माइन, अवर्स, युअर्स, हिज, हर, त्याच्यानंतर ऑफ देम नाउन, ऑफ मॅनेजर, देअर या पद्धतीने. त्याच्यानंतर कंजंक्शन आहे. कंजंक्शन म्हणजे काय? कन्स्ट्रक्शनचं जंक्शन. तिथे दोन वाक्य एकत्र जोडण्यासाठी ज्या विशिष्ट शब्दांचा वापर होतो. अँड, देन, सो, बिकॉज, बट, यट, ऑल्दो, अंटिल, व्हेन हा सगळ्याच्या सगळा भाग जो आहे तो काय समजला जातो? कंजंक्शन, कन्स्ट्रक्शनचं जंक्शन. मग कंजंक्शनचं जंक्शन म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये जास्त वापरले जाणारे शब्द आहे बघा. सो, बिकॉज, अँड, बट, व्हेन, यट, ऑल्दो, देन, बरोबर, आफ्टर, बिफोर हा सगळ्याचा सगळा जो भाग आहे ना, तो त्याच्यामध्ये इन्क्लूड केला जातो किंवा पाहायला मिळतो कंजंक्शन. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो पंक्च्युएशन मार्क आहे. पंक्च्युएशन मार्क म्हटल्यानंतर फुल स्टॉप आहे, कॉमा आहे, सेमिकॉलन आहे, क्वेश्चन मार्क आहे, एक्सक्लेमेशन मार्क आहे. हा सगळ्याच्या सगळा भाग मध्ये दिसतो किंवा पाहायला मिळतो. फुल स्टॉप, कॉमा, सेमिकॉलन, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क, इलिप्सेस, कॉलन, ब्रॅकेट हे सगळेच्या सगळे भाग त्याच्यामध्ये पाहायला मिळतात किंवा अभ्यासायला मिळतात. सो दीज आर द एक्झॅक्टली सिनारिओ, दीज आर द थिंग्स विच वी हॅव टू कन्सिडर प्रॉपरली. आणि ह्याच सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन आपण वाक्य रचनांचा मागोवा घेणार आहोत. वाक्य रचना तयार करणार आहोत. ही छोटे छोटे कलेक्शन आणि कलेक्शन झाल्यानंतर असेंब्ली प्रोसेस जे आहेत ना त्याच्यानंतर वाक्य तयार होतात किंवा केली जातात. मग ह्या सगळ्या ठिकाणचा जर आपण व्यवस्थित सराव केला आणि प्रॉपर ग्रीप जर मजबूत केली तर माझ्या माहितीप्रमाणे त्या गोष्टी बदलायला वेळ लागणार नाही. सहजपणे त्या गोष्टी जमतील. ही सगळी ओळख होते पूर्ण प्रायमरची. ओके.